श्री राम जय जय राम। 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 श्री राम जय नमस्कार। आज दिनांक 7 जून। श्रीराम जय राम जय जय राम। नित्य नियम म्हणजे काय? श्री राम जय जय राम। नमस्कार। आज दिनांक 7 जून। श्रीराम जय जय राम। नित्यनेम म्हणजे काय? नित्यनेम म्हणजे काय? नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम होय। नित्य कोण? जो कधीही बदलत नाही तो। याचा अर्थ जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय। म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा। त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचे? नियम करणे याचा अर्थ नियमन करणे, निग्रह करणे, वश करून घेणे, स्वाधीन ठेवणे हा होय। आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे, त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे याचे नाव नित्य नियम होय। आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही आणि देह हा जड अशाश्वत असल्यामुळे देहाने नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणे शक्य नाही। म्हणून देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारे आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारे असे भगवंताचे नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्य नियम आहे। इतर सर्व गोष्टी, शास्त्राची बंधने, पोथी वगैरे वाचणे, स्नान संध्यादी नित्यकर्मे वगैरे पाळावे, पण त्याचा हट्ट वा आग्रह असू नये। कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये एवढाच हट्ट क्षम्य आहे। शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो। शुद्ध भावनेचे फळ फार मोठे आहे। पुष्कळ वेळा गरीब आणि अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात। आपण नाम घेत जावे। नामाने भावना शुद्ध होत जाते। खरे म्हणजे मनुष्याला जिवंत राहण्यासाठी हवेची जितकी जरुरी आहे तितकीच किंबहुना त्याहूनही जास्त जरुरी परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची। भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केला पाहिजे। भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही, तो एका प्रेमाने वश होतो। प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर शोभतात आणि हिताचेही होतात। आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो। जो मनुष्य 3.5 कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्यावाचून राहणार नाही। शंका या फार चिवट असतात, त्या मरता मरत नाहीत। शिवाय काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच नाहीशा होतात। म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये। सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते आणि सर्व शंका आपोआप विरून जातात। लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोकवनात सीता असताना तिच्या सानिध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडे, पक्षी, दगड या सर्वांना रामनामाचे प्रेम लागले होते असे वर्णन आहे। रामनामाचे प्रेम आणि भगवंताचे प्रेम ही दोन्ही एकच आहेत। नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे यातच जीवनाचे सर्वस्व आहे। ध्रुवासारखी नामावर निष्ठा पाहिजे। प्रत्यक्ष भगवंत समोर आले तरी त्याने नाम काही सोडले नाही। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। काय सुंदर सांगतात महाराज। खरंच महाराज इथे आपल्याला नित्य नियम म्हणजे काय याविषयी सांगतात। नित्य म्हणजे जे कधीही बदलत नाही, जे शाश्वत आहे, अर्थात परमेश्वर। भगवंत हा एकमेव शाश्वत गोष्ट आहे।
आणि म्हणून आपण तोच नित्यनियम मानावा. आपलं पूर्ण अनुसंधान त्याच्या ठायी ठेवावं. तोच शाश्वत आहे आणि म्हणूनच आपण आपलं सर्व त्यालाच अर्पण करावं, त्याच्या चरणी व्हावं आणि त्याच्या अनुसंधानात कायम राहावं. यातच खरा तर आनंद आहे. आणि याच्यासाठी अर्थात महाराज जे नेहमी सांगतात ते त्याचं नाम. कारण आपल्याला देहबुद्धी आहे, आपण विषयात अडकलेले आहोत, मायेत अडकलेले आहोत आणि म्हणून कदाचित आपल्याला त्या भगवंताच्या चरणी आपल्याला पूर्णपणे ठेवता नाही येणार. पण जे अतिशय सूक्ष्म आहे, जे साऱ्याच्या पलीकडे जाणारे आहे आणि तरीही भगवंताशी जोडणारे आहे, ते म्हणजे नाम. आणि म्हणून हे नाम सातत्याने घेत राहणं, यातच त्या परमेश्वराशी अनुसंधान साधणं आहे. महाराज इथे आपल्याला सांगतात की आपली भावना शुद्ध होणं गरजेचं आहे. आणि ती कशी होईल तर नामानेच होईल. आपण या विषयांपासून दूर जाण्यासाठी, या मायेतून बाहेर पडण्यासाठी सातत्याने अगदी निष्पाप मनाने आणि निष्पाप वृत्तीने भगवंताचं सातत्याने नाम घेणं आणि त्याच्या अनुसंधानात राहणं, याचमुळे आपल्याला आपल्या भगवंताची प्राप्ती होऊ शकते. महाराज म्हणतात की खरं तर कधी कधी गरीब, अडाणी, अशिक्षित लोक भक्तीच्या बाबतीत श्रेष्ठ ठरतात आणि ही भक्तीच त्यांना परमेश्वराकडे घेऊन जाते. कारण आपलं हे ज्ञान, आपल्याला असणारी ही बुद्धी, हीच व्यत्यय असते खरं तर आपल्या भक्ती मार्गात. आणि म्हणून आपण अतिशय निष्कपट आणि निष्कांचन मनाने त्या भगवंताच्या ठाई सारं काही अर्पण करावं आणि त्यालाच वारंवार प्रार्थना करावी की आमची देहबुद्धी आणि विषय यातनं आम्हाला बाहेर काढ आणि तुझ्या चरणी आम्हाला आमचं सारं काही ठेवता येऊ. अशी ही वृत्ती आपल्या साऱ्यांनाच लाभो आणि त्याचं नाम सातत्याने घेत आपण आपल्या परमेश्वराला प्राप्त करू शकू, हीच त्या गुरुचरणी आणि परमेश्वर चरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम, जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.